गव्हाच्या पिठामध्ये अंडं मिक्स करून तर पहा. तुम्ही ही रेसिपी कधी केली नसेल तर एकदा नक्कीच करून पहा. कशी करायची खूप जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडभोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. इथे पहा, मी सिमला मिरची, कोथिंबीर, एक कांदा, एक टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या सगळ्या भाज्या आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायच्या आहेत. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने सगळ्या भाज्या चिरून घ्या. तुम्हाला ज्या कोणत्या भाज्या आवडतील त्यासुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. चिरलेला कोबी किंवा किसलेलं गाजर. घरातले ज्या कोणत्या भाज्या आवडत नसेल ना त्या तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने रेसिपी पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. तर इथे पहा, मी मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. एक टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला कांदासुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे. सुरीने अगदी जवळजवळ आपण भाज्या चिरल्या ना की अगदी छान बारीक चिरल्या जातात. तुम्ही पाहू शकता इथे मी कांदासुद्धा किती छान बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला सिमला मिरची चिरून घ्यायची आहे. तर इथे मी अर्धी सिमला मिरची वापरणार आहे, कारण इथे मी 2 जणांसाठी हा नाश्ता बनवते. त्यामुळे इथे मी अर्ध्या सिमला मिरचीचा वापर केलेला आहे. तर सिमला मिरचीसुद्धा आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायची आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सिमला मिरचीसुद्धा चिरून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घ्यायची आहे. तुम्ही यामध्ये जी पालेभाजी तुम्हाला आवडत असेल ना तीसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. तर सगळ्या भाज्या चिरल्यानंतर इथे मी वाटी घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला 2 अंडी फोडून घ्यायची आहे. तर मी तुम्हाला म्हटलं होतं की 2 जणांसाठी नाश्ता बनवते, त्यामुळे इथे मी 2 अंड्याचा वापर केलेला आहे. तुम्हाला किती जणांसाठी बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही ते अंडी कमी जास्त करू शकता. एका वाटीमध्ये 2 अंडी फोडल्यानंतर इथे मी एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आपण जे चपातीसाठी गव्हाचं पीठ वापरतो ना तेच पीठ या ठिकाणी मी वापरलेलं आहे. गव्हाचं पीठ घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 फोडलेली अंडी घालायची आहेत. अंडी घातल्यानंतर ज्या भाज्या आपण चिरून घेतल्यात ना त्या सगळ्या आपल्याला त्यामध्ये घालायच्या आहेत. रोज रोज नाश्त्यासाठी काय बनवायचं अजिबातसुद्धा समजत नाही. मुलांना आणि वेगळं वेगळं पाहिजे नसतं, त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने एकदा गव्हाच्या पिठाची अंड्याची रेसिपी मुलांना खाऊ घाला. मुलं आठवड्यातनं 2 ते 3 वेळा नक्कीच तुमच्याकडे हट्ट करून मागून घेतील. तर इथे मी सगळ्या भाज्या घालून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये काय बेसिक मसाले घालायचे आहेत. तर इथे मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा आपल्याला मिरची पावडर, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे. इथे आपण 2 हिरव्या मिरच्यासुद्धा वापरलेल्या आहेत. त्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मिरची पावडर घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे. त्यामुळे आपल्या पदार्थाला छान अशी चव येते. चवीनुसार मीठ घालायचं आणि छान आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लगेच पाणी घालायचं नाही, आधी आपल्याला अंड्यांमध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही मुलांना नाश्त्यासाठी किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी अगदी झटपट तयार करून देऊ शकता. खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. चवीला मात्र हा नाश्ता ना खरंच अगदी अप्रतिम लागतो. इथे मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेते. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना तर प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. इथे पाहू शकता तुम्ही मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. खूप जास्त पातळ करायचं नाही किंवा खूप जास्त दाटसरसुद्धा आपल्याला हे पीठ करायचं नाही. तर मला किती वाट्या पाणी लागलेलं आहे ते तुम्हाला मी पुढे सांगतेच. तर मला एका कपासाठी इथे 2.5 वाटी पाणी लागलेलं आहे. तुम्हाला पाणी कमी जास्त लागू शकतं. तर पीठ छान व्यवस्थित मिक्स केलं की एका साईडला इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यावरती आपल्याला तेल किंवा तूप घालायचं आहे. तुम्हाला जे आवडेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तेल घातल्यानंतर पॅनमध्ये आपल्याला सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. पसरवल्यानंतर 2 चमचे आपल्याला मिश्रण त्यामध्ये घालायचं आहे. छान व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ करायचं नाही आहे किंवा खूप जास्त जाडसरसुद्धा करायचं नाही आहे. छान व्यवस्थित आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे. पसरवल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि 1 मिनिटासाठी आपल्याला छान हे भाजून घ्यायचं आहे. वरची बाजू कोरडी झाली की त्यानंतरच आपल्याला अंड्याचा पराठा पलटी करून घ्यायचा आहे. तर तुम्ही या रेसिपीला काय नाव देताल ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर तुम्ही पाहू शकता वरची बाजू छान कोरडी झालेली आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजून घेऊया.
तर तुम्ही पाहू शकता अगदी इझिली पॅनमध्ये निघालेला आहे. अजिबातसुद्धा पॅनला हा पराठा चिटकलेला नाही आहे. तर दुसरी बाजूसुद्धा इथे मी छान खरपूस भाजून घेतलेली आहे. रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे ह्या पराठ्याला. दोन्ही साईडनी भाजल्यानंतर एका साईडला काढून घेते आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा पराठे या ठिकाणी करून घेऊया. आपण काय करतो, कधी मुलांना छोटी मोठी भूक लागली असेल ना, तर बाहेरचा वडापाव, समोसा असं न देण्यापेक्षा ना तुम्ही हा पौष्टिक नाश्ता मुलांना करून खाऊ घाला. यामध्ये आपण भाज्यासुद्धा वापरलेल्या आहेत, त्यामुळे अगदी हा नाश्ता पौष्टिक झालेला आहे. आपण यामध्ये मैदा किंवा बेसन पीठ न वापरता छान गव्हाच्या पिठापासून हा नाश्ता तयार केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे मी दुसरासुद्धा पराठा करून घेतलेला आहे. त्यावरती झाकण ठेवायचं आणि एक बाजू आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. वरची बाजू कोरडी झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा छान खरपूस हा पराठा भाजून घ्यायचा आहे. करायला खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट हे पराठे तयार होतात. तेलसुद्धा अगदी कमी लागतं. कमी तेलात ही आपली रेसिपी छान तयार होते. तुम्ही पाहू शकता दुसरीसुद्धा बाजू छान भाजलेली आहे. तर एका साईडला काढून घेते. 2 अंडी आणि 1 कप गव्हाच्या पिठामध्ये अगदी 3 ते 4 पराठे तयार होतात. 2 जणांचं अगदी आरामात पोट भरण असा हा आपला नाश्ता तयार झालेला आहे. तुम्ही हा अंड्याचा पराठा पाहुणे आल्यावर केला ना, तर पाहुणे तुम्हाला रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील. तर इथे मी बाकीचे सुद्धा पराठे करून घेते आणि दुसऱ्या साईडनी छान खरपूस भाजून घेते. पराठा केल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि दोन्ही साईडनी सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे. तर इथे आपला अंड्याचा पराठा तयार झालेला आहे. दिसायला सुद्धा किती छान दिसतोय. तुम्ही टोमॅटो केचप संग किंवा मेयोनीज संग किंवा तुम्ही हा पराठा तसा सुद्धा खायला अगदी छान लागतो. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा, म्हणजे मला तुमचे आभार मानता येईल. तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. बाय.